समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत पलूस तालुक्यात विविध ठिकाणी जनसेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या सप्ताहात पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, कृषी, युवक मार्गदर्शन आणि रक्तदान अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम यांनी केले आहे. जनसेवा सप्ताहाची सुरुवात बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद शाळा मोराळे येथे वृक्षारोपणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता बांबवडे येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई रामानंद नगर येथे अल्पसंख्याक सेवा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता रामानंद नगर येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. दुपारी 12 वाजता विठ्ठल मंदिर बुर्ली येथे महिला सक्षमीकरण उपक्रम, महिला मेळावा तसेच अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्काराचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महिला सबलीकरण, सूक्ष्म कर्ज, कौशल्य विकास, प्रशिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 8 वाजता देवराष्ट्र येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारक परिसर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्मृतीस्थळ अंकलखोप येथे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 9 वाजता मारुती मंदिर, आमनापूर, अंकलखोप आणि बोरजाई नगर येथे एकाच वेळी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता शिवशंभो मल्टीपर्पज हॉल, एचपी पंपासमोर पलूस येथे कृषीविषयक शेतकरी मेळावा तसेच अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पलूस शिक्षण प्रसारक मंडळ सांस्कृतिक हॉल, स्टेडियम जवळ पलूस येथे युवा संकल्प शिबिर, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व व कौशल्य मार्गदर्शन मेळावा तसेच स्वर्गीय अजितदादा यांच्या सामाजिक विचारधारेवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, गुंडादाजी कॉम्प्लेक्स पलूस येथे भव्य रक्तदान शिबिर होणार असून जनसेवा सप्ताहाची सांगता या उपक्रमाने होणार आहे. या जनसेवा सप्ताहामध्ये पर्यावरण संरक्षण, आरोग्य सेवा, महिला व युवक सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमांना यशस्वी करावे असे आवाहन प्रदीप अप्पा कदम यांनी केले आहे. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 ते 28 जुलै पलूस तालुक्यामध्ये आपण सेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं दादांना जी काही वृक्ष झाडं याच्याबद्दल दादांचं खूप सारं प्रेम होतं, त्याबद्दल आपण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. 22 ते 28 जुलैमध्ये आपण शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे. तालुक्यातल्या प्रगतशील शेतकऱ्यांना अजितदादा कृषी सन्मान पुरस्काराने आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर तालुक्यातील ज्या काही महिलांनी आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये प्रगती केलेली आहे तर त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी अजितदादांच्या नावाने अजितदादा महिला सन्मान पुरस्कारांनी आपण अशा निवडक महिलांचा सन्मान करणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील युवकांसाठी स्वयंरोजगार मेळावे, कौशल्यविषयक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव आहे, तर या महापुरुषांच्या स्मारकाचं स्वच्छता अभियान आपण त्यानिमित्तानं घेतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी अंकलखोप या गावी असल्यामुळं अंकलखोपला सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची स्वच्छता मोहीम या निमित्तानं घेणार आहोत. तालुक्यातील सर्व युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की स्वर्गीय अजितदादा कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांच्या नावाने हा सेवा सप्ताह त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 ते 28 आपण पलूस तालुक्यात आयोजित करतोय. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करीत आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज. संपादक
शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.